EES नावाचा एक सब्जेक्ट तुम्हाला आहे, ज्याचा सब्जेक्ट कोड काय रे? 3143 3141 का 4301. एन्व्हायरमेंट स्टडी सगळ्या ब्रँचला हा सब्जेक्ट दिलेला आहे, कंपल्सरी आहे बरं. फक्त टेक्निकल साठी नाही, नॉन टेक्निकल तुम्ही आर्ट्स करा, कॉमर्स करा, सायन्स करा, हा सब्जेक्ट तुम्हाला कंपल्सरी आहे. लक्षात घ्या. का? एन्व्हायरमेंट लय परिणाम द्यायला लागलाय, क्लायमेट चेंज लय इफेक्ट करायला लागले. अचानक अतिवृष्टी होते किंवा डायरेक्ट दुष्काळ पडतो, नद्यांना पूर येतो. हे सगळं काय व्हायला लागलंय? अति जंगलतोड, शासनाचं दुर्लक्ष आणि सगळ्यात महत्त्वाचं लोकांची मेंटॅलिटी. पुढच्या पिढींना तुम्ही झाडच ठेवता का नाही, हा एक प्रश्न आहे. हसदेव जंगल असेल किंवा आता हे नाशिकचं तपोवन असेल किंवा आता ती अरवली पर्वत, अरवलीच ना, तर त्याचे जे निर्णय आहेत, ठीक आहे, नैसर्गिक खनिज संपत्तीसाठी तुम्ही ते करा, पण त्याच्या अल्टरनेटिव्ह कुठं झाडं लावा. त्या गोष्टी रिफॉरेस्टेशन म्हणजे झाडतोड, वृक्षतोड ते करा, परंतु त्यासोबत डिफॉरेस्टेशन म्हणजे झाड तोडणे, रिफॉरेस्टेशन म्हणजे परत त्याची लागवड केली पाहिजे. एखादा रोड जर बनवला, त्या रोडच्या रोडला लांबवायचं आहे. सोलापूर हायवे समजा, त्याच्या अगोदर होता तो छत्रपती संभाजीनगर बीड हायवे पहिले होता. खूप मोठाले वडाचे झाडं तोडून तिथं रोड लांबवला, मोठा केला, परंतु ते झाडं लावले का? नाही, छोटे छोटे झाडं लावले. आता ते झाडं 300 400 वर्षाचे होते आणि हे झाडं यायला वेळ लागल त्याला, तर मग खूप मोठी पर्यावरणाची हानी झाली की नाही. तर हे भरून काढण्यासाठी, तुम्हा लोकांना अवेअर करण्यासाठी हा सब्जेक्ट तुम्हाला सिलेबसला दिला आहे. तुम्हालाच नाही, प्रत्येक ग्रॅज्युएशनला, प्रत्येक फील्डमध्ये हा कंपल्सरी आहे. येतं लक्षात? तर बघा, हा ऑनलाईन सब्जेक्ट आहे. शेवटी 70 मार्काचा ऑनलाईन पेपर होणार याचा, जसे की तुमचे बेसिक सायन्स वगैरे झाले त्याच पद्धतीचा हा याचा ऑनलाईन पेपर असेल. आणि ऑनलाईन पेपरला MCQज असतात, मल्टिपल चॉईस क्वेश्चन असतात. तुम्हाला ABCD पैकी एखादा ऑप्शन क्लिक करायचे. म्हणून फक्त चंपूल खेळायच्या नादी लागू नका आणि अंदाजे टोले मारू नका. स्टडी करा. एन्व्हायरमेंटची स्टडी ही खूप गरजेची आहे, तुमच्या लाईफच्या स्टडी असल्यासारखी आहे ती, त्याच्यामुळे ते शिका, हे महत्त्वाचं आहे. डोंट इग्नोर दिस, कारण हे जर इग्नोर करता तर तुमच्या पुढच्या पिढ्याच बरबाद होते डायरेक्ट. ही तुम्ही अवेअरनेस करून, प्लॅन करून, ऑर्गनाईज करून ॲक्टिव्हिटी करा, जेणेकरून पुढच्या पिढ्यांना झाडं, ऑक्सिजन ह्या सगळ्या गोष्टी भेटतील. नद्या, पाणी, 12माही नद्या फक्त आता सीझन वाईज व्हायला लागल्यात. त्याचं कारण का? झाडच नाही. पाणी येतंय, पाऊस भरपूर पडतो, पण सगळं पाणी कुठं जातंय? समुद्रात वाहून जातं. जमिनीची सॉईल बेरिंग कॅपॅसिटी, सॉईलची वॉटर बेरिंग कॅपॅसिटी कमी झाली, पाणी साठवून ठेवायची क्षमता कमी झाली. त्याच्यामुळे जलप्रदूषण, वायू प्रदूषण हे सगळे समस्या आहेत, त्या सॉल्व करण्यासाठी त्या माहिती होणं गरजेचं आहे. त्यामुळे हा सिलेबस तुम्हाला दिलेला आहे. चला पहिल्या टॉपिककडे बघू आपण, एन्व्हायरमेंट अँड क्लायमेट चेंज. एन्व्हायरमेंट म्हणजे काय? तुमच्या आजूबाजूचा भोवतालचा परिसर, त्याचा अभ्यास. आणि क्लायमेट चेंज, वातावरणातील बदल भयानक व्हायला लागले. अतिशय पाऊस पडतो, कधी कधी डायरेक्ट ढगफुटी होऊन जाते, आणि कधी कधी पाऊसच पडत नाही, एक वर्ष पाऊस पडत नाही, कोरडा दुष्काळ पडतो. कधी ओला दुष्काळ, कधी कोरडा दुष्काळ, कधी हिवाळ्यातच पाऊस पडतो, कधी गारपीट होते. तर याला कोण जिम्मेदार आहे? तुम्ही आम्ही जिम्मेदार आहेत. तुम्ही आम्ही अशा पद्धतीने एन्व्हायरमेंटवर आघात करतो की क्लायमेट बदलतं, ग्लोबल वॉर्मिंग होते, क्लायमेट चेंज होतो, ॲसिड रेन किंवा अजून काय काय होतं, आणि त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रॉब्लेमला आपल्याला सामोरे जावं लागतं. ओके, तर त्याचा अभ्यास करायचा आपल्याला. पहिले तर बघू आपण एन्व्हायरमेंट अँड इट्स कंपोनंट. एन्व्हायरमेंट म्हणजे काय? तर आपल्या आजूबाजूचा परिसर, ओके, आणि त्याचे कंपोनंट, त्याचे पार्ट्स. तर त्याचे पार्ट्स कोणकोणते आहेत? सेगमेंट्स बघू आपण. ॲटमॉस्फिअर, हायड्रोस्फिअर, लिथोस्फिअर आणि बायोस्फिअर हे पार्ट आहेत. ते पार्ट काय काय कसे कसे काम करतात ते आपण बघणार आहेत. टाईप्स ऑफ एन्व्हायरमेंट, त्याच्यानंतर
नीड ऑफ एन्व्हायरमेंट स्टडीज. एन्व्हायरमेंटची स्टडी करणं गरजेचं का आहे? बिकॉज इट इज अ पार्ट ऑफ लाईफ. बाळे लक्ष दे, इट इज अ पार्ट ऑफ लाईफ. आपल्या सभोवतालच्या गोष्टीची आपल्याला माहिती पाहिजे. आणि हे जर तुम्ही त्याचं अवेअरनेस जर तुम्हाला या काळात नाही आली तर पुढच्या काळात तुम्हाला खूप जड जाईल ते. येतं लक्षात? म्हणून गरजेचं आहे. त्याच्यानंतर इन्व्हायरमेंटल इश्यू. कोणकोणते इश्यू आहेत रे सध्या? हे भयान इश्यू आहेत सध्या. ग्लोबल वॉर्मिंग, तापमान वाढ. हे जर वाढलं तर काय होईल? अचानक तापमान जर वाढलं तर हळूहळू अंटार्क्टिका खंडातील बर्फ वितळायला लागेल आणि समुद्राची पातळी वाढेल आणि मुंबईसारख्या, कोलकातासारख्या समुद्रकिनाऱ्यावरील शहरं पाण्यात जाण्याची शक्यता आहे. जपानचं टोकियो पाण्यात जाऊ शकतं. मुंबईसारखं मोठं महानगर पाण्यात जाऊ शकतं. आणि हे जर झालं तर खूप मोठा लॉस आपल्याला होणार आहे. ओके, त्यासाठी आपल्याला ग्लोबल वॉर्मिंग होऊ नाही द्यायची. क्लायमेट चेंज. कधी कधी अचानक पाऊस पडतो, एवढा पाऊस पडतो की ढगफुटी सदृश्य पाऊस पडतो. कधी कधी जमीन खचते. माळवी नावाचं एक गाव मागच्या वर्षी डायरेक्ट याच्या खाली गेलं. कशाखाली? दरड कोसळली, डोंगराखाली दबलं डायरेक्ट. किती लोक होते काय? चटच गेले, घरं गाव चट. हे का बरं होतं? कारण त्याच्या खालचं आपण काय केलं? पाण्याचे सोर्स काढले, तो मोकळी पोकळी निर्माण झालेली आहे आणि वरून प्रेशरने ते दबलं, डायरेक्ट ढसळलं. ते दरडी कोसळचे प्रकार माहीत असेल ना तुम्हाला. खूप मोठ्या घाटामध्ये दरडी कोसळतात आणि डोंगर असे खचून रस्त्यावर येतात. तर याला सुद्धा आपल्याला आळा घालायचा आहे. त्याच्यामुळे त्याच्या प्रोसेस बघू आपण. त्याच्यानंतर ॲसिड रेन. ॲसिड रेन माहिती आहे का? आम्लाचा पाऊस. काय होतं आम्लाचा पाऊस म्हणजे? तुम्ही ऐकलं असेल ताजमहाला डाग पडले. का बरं पडले? कारण ॲसिड रेन झाला तिथं. ॲसिड रेन म्हणजे काय? आम्लाचा. म्हणजे साधं जे पाणी असतं, असं म्हणतात की पावसाचं पाणी सगळ्यात शुद्ध पाणी असतं. पण हे जे वायू आपण सोडतो, ओके, मोटर, सायकल, व्हेकल, कारखाने, याच्यातून जे कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड असे वेगवेगळे वायू आपण सोडतो, हे वातावरणात मिसळतात आणि पावसारूपी परत ते खाली पडतात आणि त्याचा पीएच जो पाण्याचा असतो तो बदलतो, तो ॲसिडयुक्त होतो. त्याला ॲसिड रेन असं म्हणतात. आणि ह्या रेनमुळं खूप मोठे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागतात. पावसाचं पाणी शुद्ध पाणी असतं, पण पहिल्या पावसाचं पाणी शुद्ध नसतं, लक्षात घ्या. ओके, म्हणून पहिल्या पावसाचं पाणी पिऊ नका. ओके. त्याच्यानंतर ओझोन लेअर डिप्लेशन. तुम्हाला माहिती आहे पृथ्वीच्या वर आपल्याला एक ओझोन लेअर नावाचा एक थर आहे पहा, O3. तर हे काय करतोय? आपल्याला सूर्याकडून येणारे अल्ट्राव्हायलेट रेडिएशन ते काय करतोय? कमी करतो. पेनिट्रेट करून म्हणजे चाळणी करून पाठवतो. ओके. आणि त्याचे लेअर जर डिप्लेट व्हायला लागले तर ते किरण सरळ येतील आणि ते आपल्याला स्किन कॅन्सर किंवा अशा पद्धतीने वातावरणामध्ये भयानक परिणाम करतील. झाडं जळतील, माणसं मरतील. त्याच्यानंतर तापमान तर वाढलंच, परंतु डेझर्ट तयार होतील. डेझर्ट म्हणजे काय? वाळवंट तयार होतील आणि त्याचा परिणाम लाईफवर होईल. त्याच्यामुळे हे एक मोठा धोका आहे. त्याच्यानंतर न्यूक्लिअर ॲक्सिडंट्स. न्यूक्लिअरचा खूप धोका आहे. आता हे छोटे छोटे युद्ध व्हायला लागले, त्या युद्धाचा जर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला तर न्यूक्लिअर वॉरमुळं खूप मोठे रेडिएक्टिव्ह एलिमेंट बाहेर पडतील आणि त्याचा परिणाम भयान होईल. हे न्यूक्लिअर कॉम्पिटिशन चालू झालं पहा. चायनाकडे एवढे न्यूक्लिअर बॉम्ब आहेत, आपल्याकडे एवढे आहेत. अमेरिकाकडे एवढे आहेत तर रशियाकडे एवढे आहेत. तर या पद्धतीची स्पर्धा चालू झाली आणि त्याच्यामुळं काय व्हायला लागलं? ज्या देशाकडे अणुबॉम्ब आहे ते लोक स्वतःला स्ट्रॉंग समजायला लागले आणि या चढावडीतून अणुबॉम्ब निर्मिती तयार झाली. पण याचा परिणाम एका दिवशी जर महायुद्ध छेडलं तर सगळं जगत नष्ट होईल. कारण मित्र राष्ट्र आहेत, शत्रू राष्ट्र आहेत, कोणी कोणावर टाकीन. आलं लक्षात? तर ते होईल. त्याच्यामुळे हे सुद्धा एक धोकाच आहे क्लायमेट चेंजचं. त्याच्यासोबत न्यूक्लिअर पॉवर जनरेशन हा सुद्धा एक धोकादायक पार आहे. कारण त्याच्यामधून किरणोत्सारता बाहेर पडते. अल्फा, बीटा, गॅमा रेज बाहेर पडतात आणि ते शरीराला हार्मफुल आहेत. तर हे इन्व्हायरमेंटचे इश्यू आहेत. जसे की भोपाळ गॅस दुर्गती किंवा अजून काही इन्व्हायरमेंटल इश्यू, पोल्युशन, हे सगळे इश्यू आहेत. आणि इफेक्ट ऑफ पॉप्युलेशन, लोकसंख्या वाढ आणि अर्बनायझेशन, ग्लोबलायझेशन, इंडस्ट्रियलायझेशन, याच्यावर काय परिणाम होतो ते आपण याच्यात चर्चा करणार आहे. त्याच्यानंतर कन्सेप्ट ऑफ 5S. 5S म्हणजे काय? 5R म्हणजे काय? रिसायकल, रियूज, रिडक्शन
त्याच्यानंतर रिफ्यूज आणि असे काहीतरी 5 आहेत. तर ह्या 5 वरून आपल्याला काय करायचं आहे, रिजनरेशन. म्हणजे ह्या 5 वरून आपल्याला काय करायचं, पॉलिसी बनवायच्या, त्या इम्प्लिमेंट करायच्या आणि एन्व्हायरमेंटच्या संरक्षणासाठी पुढे यायचं आहे. ओके, पॉलिसीत 5Sच्या पॉलिसी बनायच्या, सेगमेंटेशनवर काम करायचं, वेस्टेज अवॉइड करायचं, त्याच्यानंतर क्रिएटिंग मॅन्युअर्स फ्रॉम डोमेस्टिक वेस्ट. बघा वेस्ट पासून बेस्ट कसं बनल यासाठी प्रयत्न करायचा आहे. तुम्हाला पॉलिथिन माहिती आहे ना, इट इज अ पार्ट ऑफ पॉलिमर. आता हे पॉलिथिन एवढं भयान झालं. प्लास्टिकचे भरपूर प्रकार आहेत. प्लास्टिकमधला पॉलिथिन नावाचा एक प्रकार जो आहे त्यातला काही जो रिमोल्डेड नाही आहे, इझिली रिमोल्ड होत नाही. बाकी प्लास्टिकचं परत ग्रॅन्युल्समध्ये कन्व्हर्जन करून परत आपण त्याच्यापासून प्रोडक्ट बनवू शकतो. उदाहरणार्थ हा पेन आहे, पेनला आपण काय करू, त्याचा रिमोल्ड करून परत त्याच्यापासून काही ना काहीतरी पार्ट करू शकतो. पण प्लास्टिकचा काही मायक्रॉनच्या प्लास्टिक आहेत त्या परत आपण रिमोल्ड नाही करू शकत. तर मग हे कचरा साचत राहतो आणि त्याचा दुष्परिणाम काय होतो, सॉईल पोल्युशन होतं. ई वेस्टेज हे डेंजरस आहेत. कम्प्युटरचे तुटले फुटलेले पार्ट हे लवकर डिग्रेडेड होत नाहीत. इट टेक टू मच लॉंग टाईम. खूप वेळ घेतो हे त्याचा ऱ्हास व्हायला, त्याचं नष्ट व्हायला ते. ओके, कारण मायक्रो ऑर्गॅनिझम त्याला खात नाहीत, सडत नाहीत, कुजत नाहीत ना ते. आणि ज्या गोष्टी सडत नाहीत, कुजत नाहीत, या गोष्टी पर्यावरणाला हानिकारक आहेत, डिस्ट्रॉय लवकर होत नाहीत. म्हणून ज्या ज्या गोष्टी रिमोल्ड करता येतात किंवा परत रियूज करता येतात त्या गोष्टी वापरायच्या. तर ह्या पॉलिसीज आपण इथं बनवणार आहेत. त्याच्यानंतर इम्पॅक्ट ऑफ क्लायमेट चेंज. क्लायमेट चेंजचा काय इम्पॅक्ट होतो ते बघणार आहेत आपण आणि त्यासाठीचे ॲक्शन प्लॅनसुद्धा आपण बघणार आहेत. ओके, त्याच्यामध्ये SDG हे बघणार आहेत. त्याच्यानंतर झिरो कार्बन फुटप्रिंट, झिरो कार्बन इमिशनसाठी आपण काय काय करू शकतो, त्यासाठीचे काय काय प्लॅन आपल्याकडे आहेत. त्याच्यानंतर हे IKS इंडियन नॉलेज सिस्टीम जे आहे, तर त्याच्या अंतर्गत काही करता येत असेल, वैदिक काळात आपण काय केलं, आत्ता काय केलं, सध्या काय करतो, भविष्यात काय करू, तर याचा आपण अभ्यास करणार आहे. सो दिस इज अ पार्ट ऑफ सिलेबस. ओके, त्यातला 1 बाय 1 बघू आपण. तर पहिला बघू आपण, हे समजलं का तुम्हाला? चला 1 मिनिट लिहून घ्या. नीड अँड स्कोप ऑफ एन्व्हायरमेंट स्टडी. पर्यावरणाचा, कोणत्या वर्णाचा? पर्यावरणाचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. ओके, तर एन्व्हायरमेंट इज अ सब्जेक्ट. एन्व्हायरमेंट काय आहे? असा सब्जेक्ट आहे, सब्जेक्ट ऑफ मॅटर नॉट ओनली टू सायन्स बट ऑल्सो सोशल स्टडी अँड ह्युमॅनिटी. ओके, मानवतासाठी आणि सामाजिक शास्त्रासाठी नुसता सायन्सचा नाही तर मानवी मूल्य आणि समाजशास्त्र ह्या सगळ्यांचा मिळून जो सब्जेक्ट असतो त्याला काय म्हणतो आपण? एन्व्हायरमेंट स्टडी असं म्हणतो किंवा एन्व्हायरमेंट म्हणतो. समजलं? कारण हे लोक आपल्यासाठी गरजेचं आहे, हे आपल्यासाठी गरजेचं आहे. हेच जर नाही शिकलं तर मग एन्व्हायरमेंट नष्ट होईल आणि एकदा त्याचा डिग्रेडेशन झालं तर मग मात्र अवघड आहे. येतं लक्षात? आता बघा, सेगमेंट ऑफ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटचे कोणकोणते सेगमेंट याच्याबद्दल आपण चर्चा करू. तर पहिलं सेगमेंट आहे ॲटमॉस्फिअर. कोणतं स्फिअर? वातावरण. कोणतं वरण? तर याच्यामध्ये बघा, ॲटमो म्हणजे काय रे? एअर. ॲटमो म्हणजे काय? एअर. आणि एअरमध्ये 78% नायट्रोजन असतो. हवामध्ये सगळंच असतं. 78% नायट्रोजन आहे, 21% ऑक्सिजन आहे, 1% आर्गॉन आहे आणि 1% अदर आहे. सगळे मिळून किती झाले रे? 0.1 आहे का? हे 0.1 आहे का? बरं, ठीक आहे, कमी जास्त आहे. बघा, हे 1% अदर. याच्यामध्ये काय? कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, मिथेन, प्रोपेन, ब्युटेन, हेक्झेन, हे सगळे गॅसेस जे आहेत हे सगळे मिळून 1% आहेत. हे सगळे मिळून 1% आहे जवळपास हे. ओके, आर्गॉनचं प्रमाण भरपूर आहे बरं का, आर्गॉनचं प्रमाण भरपूर आहे. हॅलोजन गॅस आहे, माहिती आहे ना आर्गॉन? 78% नायट्रोजन. आता हे नायट्रोजन करतं काय हा प्रश्न आहे तुम्हाला. झाडाच्या वाढीसाठी जे नत्र लागतं, खतं लागतात,
जमिनीच्या याच्यामध्ये युरिया आणि नत्रयुक्त खतं सगळं ऑक्सिजन नायट्रोजन देण्याचं काम करतो. ओके, सगळं नायट्रोजन देण्याचं काम करतो. इंधन, झाडाच्या पार्ट्समध्ये स्टीममध्ये काय असतं? नायट्रोजन असतं. तुम्ही मेलात, तुमची बॉडी डिग्रेडेड झाली, कशामुळे होते? नायट्रोजनमुळे. ओके, तर हे नायट्रोजनचं काम. ऑक्सिजनचं काम काय? जेवढे जिवंत ऑर्गॅनिझम आहेत जवळपास सगळेच ऑक्सिजनवर जिवंत आहेत, जवळपास सगळेच. आता काही काही आहेत आहे की नाही, त्यांचं आता जाऊ द्या, नाही बोललेलंच बरे. तर ऑक्सिजन आपण घेतो आणि कार्बन डायऑक्साईड आपण सोडतो. सोडलेला कार्बन डायऑक्साईड कोण घेतात? झाडं घेतात. आणि फोटोसिंथेसिस म्हणजे प्रकाश संश्लेषण या प्रक्रियेद्वारे ते स्वतःचं अन्न तयार करतात. आपण मग ते वरबडून खातो. म्हणजे त्यांनी तयार केलेलं आपण त्याला चिरून चिरून खातो. ओके, मग चिरायला पाहिजे का? नाही, भाज्या ओरडतात रे चिरताना, चिरचिर ओरडतात. असू द्या, द्या सोडून तो पाठ. तर सांगायचं तात्पर्य काय? ऑक्सिजन आपण घेतो, कार्बन डायऑक्साईड सोडतो. त्या सोडलेल्या कार्बन डायऑक्साईड पासून काय तयार होतं? अन्न तयार होतं उष्णतेच्या साहाय्याने, म्हणजे ज्याला प्रकाशाच्या साहाय्याने अन्न तयार होतं झाडामध्ये. येतं लक्षात? फोटोसिंथेसिस, प्रकाश संश्लेषण प्रक्रिया. आता हे अदर गॅसेस वाढायला लागलेत बघा. इथं हा एक धोका आहे, लक्षात घ्या. अदर गॅसेस काय व्हायला लागले? वाढायला लागले. काय होतं? आपण AC चालवतो, त्यापासून क्लोरोफ्लोरोकार्बन आपण इमिट करतो. आपण कारखान्यातून कार्बन डायऑक्साईड, कार्बन मोनॉक्साईड, सल्फर डायऑक्साईड सारखे किंवा अदर विषारू वायू बाहेर सोडतो. आणि त्याचा परिणाम काय होतो? इन्व्हायरमेंटमध्ये एअर पोल्युशन होतं. आणि ह्याचं जर बॅलन्स बिघडलं तर मात्र प्रॉब्लेम होतो, क्लायमेट चेंज होतो. येतं लक्षात? तो हे एटमॉस्फेयर कोणाकोणाला समझ तो इसमें MCQ आ सकता है कि नाइट्रोजन इतना परसेंट, ये परसेंटेज का MCQ आ सकता है. ओके, पिछली बार पूछा था, इस बार भी आ सकता है. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे हाइड्रोस्फियर. हाइड्रो मतलब वॉटर. तो हाइड्रो मतलब वॉटर. तर बघा 71% पाणी आहे पृथ्वीवर. किती टक्के? 71% पाणी, 29% जमीन आहे. ओके, 29% जमिनीवर किती खंड आहेत? 7 खंड आहेत. आणि सगळ्यात मोठा खंड कोणता? आशिया खंड. त्याच्यात आपण राहतो. ओके, तर 71% पाण्यामध्ये 4 महासागर आहेत. कोणकोणते? कोणकोणते महासागर आहेत? पॅसिफिक महासागर, त्याच्यानंतर अटलांटिक महासागर, अजून आर्टिक महासागर आणि हिंदी महासागर. असे 4 महासागर आहेत. ओके, 7 खंड आणि 4 महासागरामध्ये पृथ्वी पूर्ण व्यापलेली असते. तर एक गोष्ट लक्षात घ्या, 71% पाणी, 29% जमीन राहते. लक्षात घ्या. ओके, आता यातला 97% पाणी समुद्राचे. पृथ्वीवर असलेल्या पाण्याच्या 97% पाणी हे समुद्रामध्ये. 3% पाणी हे समुद्रातलं पाणी कसं आहे रे? खारं आहे. लक्ष द्या, समुद्रातलं पाणी खारं आहे. वी कॅन नॉट यूज दॅट वॉटर. आपण ते पाणी वापरू शकत नाही. ओके, समुद्रातलं पाणी खारं आहे, आपण ते वापरू शकतो का? नाही वापरू शकत. मासे वापरतात का? हो, खाऱ्या पाण्यात पण मासे येतात ना. त्याच्यानंतर 3% वॉटर. बघा, खाऱ्या पाण्यातले मासे, गोड्या पाण्यातले मासे, माशाचे वेगवेगळे प्रकार आहेत. माहिती आहे ना तुम्हाला? अधिक माहितीसाठी मुंडेशी संपर्क साधा. चला नेक्स्ट. 3% वॉटर हे पिण्यायोग्य आहे. फ्रेश वॉटर 3%, 3% आहेत. त्यातलं 2.5% पाणी ग्लेशियरच्या फॉर्ममध्ये, म्हणजे आईसच्या फॉर्ममध्ये. एक खंडच आहे. कोणता? अंटार्क्टिका खंड. अंटार्क्टिकाच ना. त्या खंडात नुसता बर्फच आहे. पोलार रिजनला आहे तो, पृथ्वीच्या पोलार रिजनला. तिथं 6-6 महिने सूर्यप्रकाश पोहोचत नाही आणि त्याच्यामुळं प्रकाश न पोहोचल्यामुळे हीट तिथं डेव्हलप होत नाही आणि तापमान खूप कमी राहतं आणि त्याच्यामुळं तिथं बर्फ जमा झालाय.
इथं जर तापमान नसेल तर हे पाण्याचं जे बाष्प तयार होतं त्याचं बी हळूहळू बर्फ तयार होऊन मग सगळं हे होऊन जाईल. हिमालयाचा पाट तो पण बर्फाची दे बर्फ तयार झालेला आहे तिथं, बघितलं असेल ना तुम्ही, ऐकलं असेल ना. तर असा 2.5% तर एका त्या खंडामध्येच आहे आणि राहिलेला 0.5% त्यातला बी मग काही हिमालयात आहे, काही अजून वेगवेगळ्या देशामध्ये आहे हा बर्फ. आणि फक्त 0.023% पाणीच हे युजेबल वॉटर आहे आणि ते बी पडतंय आणि सरळ निघून जाते कुठं, समुद्रामध्ये. हे पाणी अडवलं पाहिजे, त्याचं साठवणूक करून ते जमिनीमध्ये मुरलं पाहिजे. ओके, पाण्याचं रेन वॉटर हार्वेस्टिंग केलं पाहिजे, पाणी जमिनीमध्ये मुरवलं पाहिजे. त्यासाठी वेगवेगळ्या स्कीम शासन आणतंय. रेन वॉटर हार्वेस्टिंग माहिती आहे तुम्हाला, बोरमध्ये विहिरीचं पुनर्भरण, बोरचं पुनर्भरण यासाठी शासन अनुदान देतंय. तर हे तुम्ही केलं पाहिजे, कारण 0.023%च पाणी युजेबल आहे, ते बी पडतंय समुद्रात जाते. ते पाणी अडवून त्याचे बांध, आता हे बघा तुम्ही म्हणाल नाही नाही सर खूप मोठाले धरणं बांधलेत आपण, जसं की जायकवाडीचं धरण आहे, त्या चायनाने बी 3 गॉर्जियस डॅम बनवला, खूप मोठा प्रचंड मोठा डॅम बनवला. एवढा मोठा डॅम बनवला की पृथ्वीची फिरण्याची गती कमी झाली काही मिलीसेकंदने. एवढा मोठा डॅम तयार केला, ग्रॅव्हिटेशनल फोर्स त्याचं तेवढं प्रचंड आहे, खूप मोठं पाणी. ते जर फुटला तर मग अवघड आहे त्यांचं बी. पण त्यांनी का साठवलं, कारण पाणी हे जीवन आहे, पाणी हे जीवन आहे. त्याच्यापासून इलेक्ट्रिसिटी तयार करतात ते, त्याच्यापासून मल्टिपल्स. बघा हे जायकवाडी जे आहे ना, नुसतं तुम्हाला वाटतंय, पण हे मराठवाड्याची तहान भागवते आणि शेतीचं हे होतंय, त्याच्यात फिशरीज चालते, त्याच्यात बोटिंग, बऱ्याच गोष्टी चालतात. ओके, मल्टिपल ॲप्लिकेशन आहेत त्याचे. तर हे हायड्रोस्फिअर समजलं. याच्यावर काय प्रश्न विचारला जाऊ शकतो की किती टक्के वॉटर आहे, किती टक्के लँड आहे, ओशनमध्ये किती टक्के पाणी आहे, त्याच्यानंतर पिण्याचं पाणी किती आहे, ग्लेशियर्स म्हणजे काय, त्याच्यानंतर हे आईस किती फॉर्ममध्ये आणि युजेबल म्हणजे पाणी पिण्यायोग्य किती आहे, याच्यावर प्रश्न असू शकतो. समजलंय, कोणाकोणाला समजलंय. चला पुढं या. लिथोस्फिअर म्हणजे काय रे, लिथो म्हणजे काय, रॉक, खडक. आता हे जमीन आहे आणि ह्या जमिनीचे अंतरंग हे अशा पद्धतीने आहे. ओके, तर हे कोर आहे, हे काय आहे, कोर आहे. कोरमध्ये काय एकदम सेंट्रलला टफ पार्ट आहे, रिजिड पार्ट आहे. त्याच्यानंतर लिक्विड आहे, याला आपण लावा म्हणतो, व्हॉल्कॅनो म्हणतो, माहिती आहे ना तुम्हाला. पृथ्वीच्या अंतरंगामध्ये खूप सारी हीट आहे आणि असा धगधगता लावा आहे, तो सतत धगधगता आहे. का बरं धगधगता आहे, कारण अर्थ रोटेट होती, त्याच्यामुळे तो गरम आणि धगधगता राहतो, खूप जास्त टेम्परेचर आहे त्याचं. ओके, त्या टेम्परेचरचा वापर करून आपण काय करू शकतो, इलेक्ट्रिसिटी तयार करू शकतो, त्याला आपण जिओथर्मल एनर्जी जनरेशन असं म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट परत रिजिड आहे. ओके, हे मेझोस्फिअर आहे, याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रॉक आहेत, सेडिमेंटेड रॉक, अँथ्रस, काय वेगवेगळे रॉकचे प्रकार आहेत, ते मला नाही माहिती, आठवत नाही. तर हे रॉक जे आहेत हे कनेक्ट केलेले आहेत, एकामेकाला कनेक्ट होऊन असं खूप मोठा लेअर तयार झाला, हा रिजिड आहे. त्याच्यानंतर प्लास्टिक लेअर, हा रॉक जर तुटून जर इथं आला तर हे सरकणारे खडकं आहेत, इथून मग लावा बाहेर पडून भूकंप होऊन काय काय होतं तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर हा रिजिड लेअर आहे आणि हे डोंगर आहेत. तर हा जो पार्ट आहे हा ओशनचा पार्ट आहे, समुद्राचा पार्ट आहे. ओके, हे अर्थ क्रस्ट आहे, वरचा पार्ट आहे, अर्थ क्रस्ट, जमिनीचा वरचा भूभाग. इथं तुम्ही बोरवेल वगैरे घेतात वगैरे वगैरे, तर इथपर्यंतच तुम्ही जातात, इथपर्यंत. जास्तीत जास्त आतमध्ये माणूस 13 ते 15 किलोमीटर पर्यंतच गेलेला आहे, त्याच्या खाली अजून जाऊ शकला नाही. का, खाली गेला तर मग टेम्परेचर वाढत चालतंय आणि टेम्परेचर वाढलं तर मग वी कॅन नॉट डिग, खांदू शकत नाही त्याच्या खाली. ओके, माणसं जाऊ शकत नाही. ज्या सोन्याच्या, दगडाच्या, चांदीच्या किंवा अजून वेगवेगळ्या खाणी असतात, त्या अशा खाणीमध्ये खोदकाम केलं जातं. ते आत्तापर्यंत किती किलोमीटरपर्यंत केलं आपण, 13 किलोमीटरपर्यंत केले, 15 किलोमीटर पकडू आपण. म्हणजे पृथ्वीच्या समुद्र सपाटीपासून आपण 13 ते 15 किलोमीटर खोल गेलो, त्याच्या खाली नाही गेलो. समुद्रामध्ये बी आपण काही किलोमीटरच खोल गेलो, त्याच्या खाली गेलो तर आपल्याला प्रकाश दिसत नाही, येतं लक्षात. म्हणून आपण टायटॅनिक काढू शकत नाही, कारण आतमध्ये दिसत नाही ते, कारण सूर्याची किरणं पाण्यामध्ये जातात. ओके, पण पाण्यात आरपार गेल जसं खाली जाईल ते ब्लर होत चालतात. कारण तुम्हाला युनिव्हर्स स्क्वेअर लॉ माहिती आहे, जसं जसं आपण सोर्सपासून दूर जाऊ
तसं ते कमी होतात. आणि तिथं ते मीडियम चेंज आहे, पाणी वेगळं मीडियम आहे ना, डार्क काय डेन्स मीडियम आहे देन रेअर. हवेपेक्षा पाणी डेन्स आहे, त्याच्यामुळे त्याच्यात व्यवस्थित दिसत नाही. काही अंतरापर्यंत दिसतं पण खालून खाली खाली. तुम्ही विहिरीत पोहले असते ना, पाण्यातून दिसतं पण मग कमी दिसतं. जसं खाली जाऊ तसं कमी कमी दिसत जातं. येतं लक्षात. तर त्याच्यामुळे आपण समुद्राच्या तळाला सुद्धा नाही पोहोचलो आणि पृथ्वीच्या अंतरंगात तर विषयच नाही. बघा ही अर्थ आहे, समजा अर्थच्या सेंटरला इकडून जर छिद्र पाडलं आणि इकडून जर काढलं तर जमन का रे? इथं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती येईल रे? इन्फिनिटी येईल, इन्फिनिटी. जसं वर जाऊ तसं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी कमी कमी होत जाते, कमी होते. आणि जसं खाली हो ती ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढत जाते. आपण जर पृथ्वीला एक आरपार छिद्र पाडलं आणि वरून चेंडू टाकला तर वरून चेंडू एकदम खाली जाईन, इथं थांबल. ओके, किंवा ऑसोलेट होईल त्याच्या भोवती. ओके, तर इथं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे? 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पृथ्वीच्या या टोकाला ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी किती आहे? 9.81 मीटर पर सेकंड. माहिती आहे ना तुम्हाला. आणि त्याच्यावरून तुमचं वजन ठरतंय. तुमचं वजन काय असतंय? मास इंटू फोर्स इज इक्वल्स टू मास इंटू ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. याच्यावर वजन ठरतंय तुमचं. समजा माझं वजन 80 किलो आहे, तर 8 किलो माझा मास आणि 10 किलो 10 हे काय आहे तुमचं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. माझं मास किती आहे रे? 8 किलो. माझं मास किती आहे? 8 किलो. मी चुकीच्या ग्रहावर आल्यामुळे माझं 80 किलो भरतंय. मी जर चंद्रावर वगैरे गेलो तर माझं वजन कमी भरल. आणि जिथं ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी एकच आहे तिथं मग वजनच 8 किलो भरल. ओके, एक तर याच्यामुळे वजन ठरत असतं, लक्षात घ्या. तर ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी पृथ्वीची किती आहे? 9.81 आहे. जसं तुम्ही सेंटरला जाऊ त्याचं काय होईल? ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी वाढत जाईल. म्हणून आपण 13 ते 15 किलोमीटरच्या खाली जाऊ शकत नाही, लक्षात घ्या. तर बघा हे लिथोस्फिअर, तर हे रिजिड म्हणजे डोंगराळ भाग आहे. जास्तीत जास्त आपण किती उंचावर डोंगर आहे? माउंट एव्हरेस्ट माहिती आहे तुम्हाला? काहीतरी 8,848 किलोमीटर का काहीतरी मीटर 8,848 मीटर उंच येतो. जगातील सर्वात उंच शिखर माउंट एवढंच आहे, काहीतरी कमी जास्त असेल मला वाटतं हे होते. त्याच्यानंतर K2 नावाचं गॉडविन ऑस्टिन, जे काही भारताचं सर्वात उंच शिखर आहे, जगातलं नंबर 2चं ते आहे. आणि त्याच्यानंतर मग छोटे शिखर. ओके, तर हा रिजिड पार्ट, हा समुद्र सपाटीपासून वरचा. त्याच्यानंतर ही समुद्र सपाटी, त्याच्यानंतर हे तुमचं रॉकी सॉइल. ओके, तर या भागामध्ये आपण शेती करतो. त्याच्यानंतर हा प्लास्टिक पार्ट आहे, मुव्हेबल पार्ट आहे, ताणला जातो. तुटतो का? नाही तुटत. तुटलं हे जर इझिली तुटत असतं तर लगेच व्हॉल्कॅनो आला असतं. जिथं व्हॉल्कॅनो आला असता आणि जिथं भूकंप आले असते. मग काही भूभाग असा असतो की तिथं सतत भूकंप होतात. ओके, तर हे ॲस्टेनोपियर आहे, तर हा फ्लेक्झिबल आहे. ओके, इलॉंगेटेड होतो म्हणून याला प्लास्टिक म्हणजे हा तुटला तर तिथून मग काय होतं? लावा बाहेर पडतो, व्हॉल्कॅनो बाहेर पडतो. हा लिथोस्फियर आहे. ओके, याचा आपण अभ्यास करायचा आहे. लिथोस्फियर इथं वेगवेगळ्या जमिनी राहतात, जमिनीचे प्रकार, काळी मृदा, मृदेचे प्रकार, काळी मृदा, लाल मृदा, त्याच्यानंतर खडकाळ मृदा, त्याचे प्रकार वगैरे वगैरे. ह्या सगळ्या गोष्टी खनिज संपत्ती कुठं असते? खरी इथं असते लिथोस्फिअरमध्ये. हे मेझोस्फिअर हा टफ आणि स्ट्रॉंग असतो. तर याला आपण मेंटल म्हणतो. हा कोर आहे, हा मेंटल आहे आणि क्रस्ट आहे, कोर मेंटल क्रस्ट. ओके, याला इनर कोर म्हणतो. हा टफ असतो, परत इनर कोर टफ असतो, हा लिक्विड असतो आणि ते मेझोस्फिअर पुन्हा टफ असतो. ओके, सो दिस इज लिथोस्फिअर. पृथ्वीच्या अंतरंगातल्या गोष्टी आहेत ह्याचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा याच्यामध्ये. म्हणजे आपण वातावरणाचा अभ्यास केला, जलावरणाचा अभ्यास केला, आता तुमच्या रॉकी स्ट्रक्चरचा अभ्यास करायचा, म्हणजे पृथ्वीच्या अंतरंगाचा अभ्यास करायचा. आणि त्याच्यानंतर जीवसृष्टीचा अभ्यास करायचा, बायोस्फिअर. बायो म्हणजे काय? लाईफ. बायो म्हणजे काय? लाईफ. त्याचा अभ्यास करायचा आहे.
बायोटा म्हणजे लिव्हिंग आणि अबायोटा म्हणजे नॉन लिव्हिंग. त्याच्यामध्ये प्लांट आणि ॲनिमल्स असतात. तर फ्लोरा म्हणजे प्लांट आणि फौना म्हणजे ॲनिमल. तर ह्याच्या व्यतिरिक्त मायक्रो ऑर्गॅनिझम असतात, बॅक्टेरिया आणि फंगस सुद्धा असतात. ओके, समजलंय? रिमेनिंग पार्ट विल डिस्कस इन नेक्स्ट लेक्चर.